खासदार राजू शेट्टींनी भव्य शक्ती प्रदर्शनासह हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी त्यांनी बैलगाडीमध्ये बसून दसरा चौकातून हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते दाखल झाले। शिवसेनेचे अनंत गीते यांनी रायगडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री रामदास कदम होते। मिलिंद देवरांना मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलाय। अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतीक पाटलांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली। काँग्रेसकडून लोकसभेचं तिकीट मिळालं नाही तर स्वाभिमानानं बाहेर पडा असं ते म्हणाले। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं आपला उमेदवार जाहीर करून प्रचारामध्ये आघाडीही घेतली, मात्र काँग्रेसला अजूनही आपला उमेदवार इथे सापडलेला नाहीये। उत्तर मुंबईमधून मी लढणार की नाही याची कल्पना नाही, अजून मला उमेदवारी मिळालेली नाही, मात्र मला लोकांसाठी काम करायचं आहे असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलंय। देशात असहिष्णुता वाढलेली आहे असंही त्यांनी म्हटलं। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। पेड न्यूजचा खर्च रेकॉर्डवर घेण्याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा मागितलेला आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली। यावेळी जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। युती संदर्भात शहापूरमधील शिवसैनिक नाराज आहेत। शहापूरमध्ये झालेल्या मेळाव्याला शिवसैनिकांनी पाठ फिरवली आहे। देशात आणि राज्यामध्ये आरएसएस आणि भाजप विचाराचं सरकार यावं असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30% उमेदवार सनातनवाद्यांशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केलेत। निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवताना तिथे सीसीटीव्ही बंद होते असा आरोप त्यांनी केलाय। भाजप सेनेची युती झाली असली तरी भाजपच्या किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध आहे। भांडूपचे सेना आमदार सुनील राऊत यांनी जर भाजपनं किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवू अशी भूमिका घेतली आहे। यवतमाळमध्ये प्रहारचे उमेदवार वैशाली येडी यांनी बसने प्रवास करून प्रचार केलाय। राजूर ते यवतमाळ बसने प्रवास करून त्यांनी लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही रेल्वेने प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्थ पवार वेगवेगळे प्रयोग करतायत। रिक्षा रेल्वेतील प्रवासानंतर पार्थ पवारांनी बैलगाडीमधून प्रवास केल्याचं दिसून येतं। मावळ तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीला जात असताना एका शेतात शेतकरी काम करत असताना पार्थ पवार यांनी त्यांची भेट घेतली। मी पार्थ पवार आहे, मी बोलण्यात नाही तर काम करण्यामध्ये विश्वास ठेवतो असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं। आशिष शेलारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडे यांनी देखील ट्विट करून आशिष शेलार यांना कवितेमधून टोला मारलाय। शिवसेनेविरोधामध्ये राब राबवलं आणि आता पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असा टोला त्यांनी कवितेतून लगावला आहे। मी अण्णाभाऊ साठे महामंडळामधील भ्रष्टाचार उघड केला होता, त्याचा राग मनात धरून माझ्यावर विरोधी पक्षानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी केलेला आहे। जळगावमध्ये अंतर्गत वादामधून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। काँग्रेसचे सरचिटणीस अजयराव पाटील यांना मारहाण करून तोंडाला काळं फासण्याची घटना समोर आलेली आहे। काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी खासदार दिलीप गांधींची भेट घेतली। तिकीट कापल्यामुळे नाराज असलेले दिलीप गांधींची राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना खरं तर उधाण आलेलं आहे। आजपासून दुसऱ्या टप्प्यातल्या 10 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही 8 एप्रिल पर्यंत असणार आहे। मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागामध्ये जाऊन तरुण फ्लॅशमॉब करत पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत होते। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि एसआयटीच्या तपासाबाबत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील हायकोर्टानं ताशेरे ओढले आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरण वीज दरवाढीचा दणका देणार आहे। वीज दरवाढीचा प्रस्ताव MERCनं मान्य केलेल्या अर्थमंत्री मुनगंटीवार ऊर्जा मंत्र्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे। राहुल गांधींच्या बुद्धिमत्तेवर नरेंद्र मोदींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सॅटेलाइट आणि नाटकाच्या सेटमध्ये फरक कळत नाही अशी टीका नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केली आहे। पंतप्रधान मोदींनी मेरठमधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। त्यावेळेला त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। तुम्हाला माहिती आहे मी चौकीदार आहे आणि चौकीदार कधीच अन्याय करत नाही असं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं।
काँग्रेसनं लोकांची बँक खाती सुद्धा काढली नाहीत. बँक खाती न काढणारे बँकेत काय पैसे टाकणार असा सवाल मोदींनी उपस्थित केलेला आहे. केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना तोल गेलेला आहे. प्रियांका गांधी लवकर आल्या असत्या तर त्यांना चित्रपटाची हिरोईन बनवलं असतं असं त्यांनी म्हटलं. पुढील आठवड्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात जाहीर सभा होणार आहेत. 1 एप्रिलला वर्ध्यामध्ये तर 3 एप्रिलला गोंदियामध्ये मोदींची सभा होणार आहे. 11 एप्रिलला पूर्व विदर्भातील 7 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशप्रमाणे राज्यातही सपा आणि बसपा एकत्र निवडणूक लढवणार आहे. आज दोन्ही पक्षांनी मिळून पहिली यादी जाहीर केली. यामध्ये एकूण 19 उमेदवार असून 15 बसपा आणि 4 सपाचे उमेदवार आहेत. पुण्यातल्या चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. भारतीय जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स त्याच्याकडे सापडलेले आहेत आणि तो पश्चिम बंगालचा राहणार आहे. अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला 4 ते 5 गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं लाकडी दांडक्यानं या पोलिसाला मारहाण केली आहे. सेंट्रल रेल्वेनं आज मुंबईतील सीएसटी, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या 6 मोठ्या स्टेशन्सवर मॉकड्रिल केलेला आहे. कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या कामगाराच्या डोक्यात दगड मारल्याची घटना औरंगाबादमध्ये घडलेली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता भरारी पथकानं मोठी रोख रक्कम पकडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्येच दुचाकीमधून बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. 18,84,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच मुंबईतील मध्य रेल्वेवर स्टंट करणाऱ्या काही मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. रेल्वे पोलिसांनी यातील स्टंट करणाऱ्या 2 युवकांना ताब्यात घेतलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कोळी फाट्याजवळ पिकअप आणि पोलीस व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. नागपुरात शिक्षक सहकारी बँकेचे अकाउंट हॅक करून 30 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याची घटना घडलेली आहे. नाशिकमधील आरटीओ जवळील पेपर मिलला भीषण आग लागली. केमिकलमुळे ही आग पसरल्याचा संशय व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरार पाहायला मिळालाय. आडगाव परिसरामध्ये हा थरार रंगला होता. 6 जणांच्या टोळक्यानं दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. 4 दरोडेखोरांना अटक करण्यात यश आलेलं आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये चंद्रपूर पोलिसांनी दारू भरलेली कार पकडलेली आहे. शहरातील रामनगर दवा बाजार परिसरात पोलिसांनी दारू न भरलेली ही कार पकडली. 50 लाखांची दारू यामध्ये पकडण्यात आली आहे. पुण्याच्या धनकवडी परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली होती. दुष्काळाच्या तोंडावर पाणी वाया जात असताना दिसत होतं. कोल्हापूरमध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापुरातील तापमान 39 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सूर्य आग ओकतोय. वर्धेचं तापमान 3 दिवसांपासून सलग 40 ते 41 अंश आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये नागरिकांना मे महिन्याचा अनुभव येतोय. सूर्य आग ओकू लागला असून दुपारी रस्ते ओस पडू लागले. बजाजनं आपली प्रसिद्ध मोटरसायकल प्लॅटिना 100ची स्वस्त बाईक भारतामध्ये लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स शोरूमची किंमत आहे 40,500 रुपये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.